तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सदैव क्लासेसमध्ये. आपण घेत आहोत पुढचा एक धडा आहे तुमच्या इयत्ता 10वीचा राज्यशास्त्र या विषयाचा धडा आहे. धड्याचं नाव आहे सामाजिक व राजकीय चळवळी. आता हा धडा आणखी पुढे धडा आहे त्यामुळे घेतला की तुमचा सिलेबस या ठिकाणी पूर्ण होतोय. तर इथे एक बातमी दिलेली आहे की एक स्थानिक वर्तमानपत्र आहे, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बातमी दिलेली आहे. आता हा जो विषय आहे पॉलिटिकल सायन्स तुम्ही शिकत आहात, तर त्या पॉलिटिकल सायन्समध्ये तुम्हाला समाजाच्या रिलेटेड समाजाच्या संबंधित सर्व गोष्टी या ठिकाणी तुम्हाला आहेत. ठीक आहे. तर बघा काय बातमी आहे यामध्ये. बातमी तुम्हाला दिलेली आहे की बालविवाह विरोधी चळवळीला बरेच यश आलेले आहे. बालविवाह विरोधी चळवळीला बरेच यश आलेले असून बालविवाहाच्या प्रमाणात सुमारे 50% घट झाली. किती टक्के घट झाली? 50%. या चळवळीतील कार्यकर्त्यांनी खूप सजगपणे काम केलेलं आहे. बालविवाह जी पद्धत आहे ती भारतामध्ये काही भागामध्ये चालू होती बऱ्याच वर्षावर, आणि ती चळवळ आता म्हणतात ना बालविवाह विरोधी चळवळीला चांगलं यश मिळालेलं आहे आणि 50% घट झालेली आहे. बालविवाह म्हणजे लहान वयामध्ये लग्न करणं. तर हुंडा विरोधी चळवळ सुद्धा आहे. हुंडा विरोधी चळवळीचे जे काही कार्यकर्ते आहेत कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली. याच परिसरात आता कुपोषणाविरोधी मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. कारण काय, तर गरिबी आणि कुपोषण या आणखी दखल घेण्याजोग्या समस्या आपल्याला पाहायला मिळतात. कोणत्या आहेत? तर गरिबी, कुपोषण, बालविवाह विरोधी आणि हुंडा विरोधी. आता हे जे काही वर्तमानपत्र आहे त्या वर्तमानपत्राची जे काही बातमी आहे या बातमीच्या चळवळींचा उल्लेख केलेला आहे. याचा अर्थ आपण सांगू शकाल का? मी तुम्हाला ऑलरेडी याचा अर्थ सांगितलेला आहे. या बातमीमध्ये सुटे असे एक विषय दिसतात. म्हणजे चळवळी एकाच विषय संबंधित असतात का? तर नाही. चळवळींनी परस्परांना सहकार्य केल्यास ती अधिक कशी होते? प्रभावी होईल असं तुम्हाला वाटते का? साहजिकच आहे, कारण 4 समस्या आपण या ठिकाणी पाहिल्या होत्या. पहिली समस्या पाहिली होती आपण जशी की बालविवाह, त्यानंतर आपण पाहिली होती हुंडा विरोधी चळवळ, बालविवाह, त्यानंतर हुंडा विरोधी चळवळ आपण पाहिली होती. नंतर तुम्हाला सांगितली गरिबी आणि कुपोषण. आता या चळवळीमध्ये जे काही लोक आहेत त्यांनी जर एकमेकांना सहकार्य केलं तर नक्कीच त्यामध्ये काय होईल की प्रत्येक समस्याचा म्हणतात ना समाधान होण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. मागील पाठामध्ये एक मिनिट बाळांनो, प्रशांत आलाय. तर मागचा जो धडा झाला त्या धड्यामध्ये आपण राष्ट्रीय पक्ष पाहिले, प्रादेशिक पक्ष पाहिले, यांच्याविषयी जाणून घेतलेलं आहे. राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात व निवडणुका जिंकून ते सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. राजकीय पक्षांची भूमिका सर्वसमावेशक स्वरूपाची असते. त्यांना कोणत्या तरी एकाच प्रश्नावर लक्ष केंद्रित करून चालतं का? नाही. सर्व समस्यांना त्यांना लक्ष द्यावं लागतं. सार्वजनिक स्वच्छतेपासून ते अवकाश संशोधनापर्यंतच्या सर्व बाबींचा त्यांना राष्ट्रीय भूमिकेतून विचार करावा लागतो, निर्णय घ्यावा लागतो. समाजातल्या सर्व समाज घटकांच्या समस्यांसाठी राजकीय पक्षांकडे काही कार्यक्रम असावा लागतो. त्याचबरोबर शेतकरी वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, उद्योजक आहेत, महिला आहेत, युवा वर्ग आहे, ज्येष्ठ व्यक्ती आहे, अशा सर्वांचा विचार करून राजकीय पक्ष धोरणे ठरवत असतात. हे आपण आधीच पाहिलेलं आहे, परंतु त्याची तुम्हाला रिव्हिजन या ठिकाणी झालेली आहे. लक्षात घ्या. पुढे बघा. आता या चळवळी का कराव्या लागतात? का बरं चळवळीची गरज तुम्हाला? का बरं या मुवमेंट्स का हव्यात? का बरं या चळवळीची गरज आहे आपल्याला? सांगा बरं. तर चळवळ यासाठी करायची असते की समाजातल्या सर्वच व्यक्तींना राजकीय पक्षात सहभागी होऊन सार्वजनिक हितासाठी काही करणे शक्य असते असं नाही. प्रत्येक जण जाऊ शकतो का पक्षामध्ये? राजकीय पक्षात प्रत्येक जण जाऊ शकतो का? आपण नाही. मग अशा प्रत्येकाला काही जाता येत नाही आणि काही लोकांना आवड सुद्धा नसते. आणि काही लोक जे असतात तर ते एखाद्याच प्रश्नावर लक्ष केंद्रित करून त्या प्रश्नांचा पाठपुरावा ते करत असतात. त्याच्या निराकरणासाठी लोकांना ते संघटित करून शासनावर एखादी कृती करण्यासाठी दबाव आणतात, प्रेशर आणत असतात. लक्षात घ्या. सातत्याने कृतीशील राहून त्या समस्येबाबत जनमत तयार करून राजकीय पक्ष व सरकारवर दबाव आणण्याचे काम केले जाते. राजकीय पक्ष आणि सरकारवर काय केलं जातं बाळांनो? तर दबाव आणण्याचं काम केलं जातं. या सर्व ज्या काही चळवळी, या सर्व ज्या काही कृती आहेत त्यांना चळवळ म्हणतात. काय म्हणतात ना? चळवळ म्हणतात, मुवमेंट म्हणतात. आणि सामूहिक कृती या चळवळीचा गाभा असतो. सामूहिक कृती असते, कारण एकाच व्यक्तीने ही गोष्ट घडते का? नाही घडत.
लोकशाहीमध्ये चळवळीला फार महत्व असते. लक्षात घ्या, आपण जेव्हा तुम्ही जर इतिहास शिकलेला आपला जो आधुनिक भारताचा इतिहास तुम्ही जो शिकलात गेल्या 8वीला असताना, तर तुम्हाला अनेक गोष्टी यात माहिती पडल्या असेल की एकाच व्यक्तीमुळे कुठल्याही गोष्टी घडत नाही. तर लोकशाहीमध्ये चळवळींना फार महत्व असते. चळवळीतून अनेक सार्वजनिक प्रश्न चर्चेमध्ये येत असतात. शासनाला त्या प्रश्नाची दखल घ्यावीच लागते. चळवळीतील नेते किंवा कार्यकर्ते शासनाला त्या प्रश्नांच्या संदर्भात आवश्यक ती सर्व माहिती पुरवत असतात आणि धोरण आखताना अशा माहिती शासनाला उपयोग होत असतो या सर्व माहितीचा. बरोबर, अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्या वाटेवर सोप्या नसतात. अनेक गोष्टी या सरकारमध्ये पोहोचल्या पाहिजे आणि योग्यरित्या पोहोचल्या पाहिजेत. शासनाच्या काही निर्णयांना अथवा धोरणांना विरोध करण्यासाठी सुद्धा चळवळी उभ्या केल्या जातात. निषेध किंवा प्रतिकार करण्याचा हक्क, त्याला आपण राईट टू प्रोटेस्ट म्हणतो. काय म्हणतो? राईट टू प्रोटेस्ट. कारण सरकार जी गोष्ट करेल ती प्रत्येक वेळेस योग्यच असेल, चांगलीच असेल असं नाही, लक्षात घ्या. तर हा लोकशाहीतील एक महत्वाचा हक्क आहे, परंतु तो अत्यंत संयमाने आणि जबाबदारीने वापरला पाहिजे. आपल्याला प्रोटेस्ट करण्याचा हक्क आहे, निषेध करण्याचा हक्क आहे, प्रतिकार करण्याचा हक्क आहे, परंतु कसा जो करायचा तो अत्यंत संयमाने करायचा आहे आणि जबाबदारीने करायचा आहे. लक्षात घ्या, तुम्हाला हक्क आहे, परंतु त्या हक्काचा सुद्धा उपयोग तुम्हाला कसा करायचा आहे, नीट करायचा आहे. तर विस्थापनांचे पुनर्वसन योग्य प्रकारे व्हावे, त्यांचे उपजीविकेचे साधन सुरक्षित राहावे म्हणून आपल्या देशातील सक्रिय चळवळी कोणत्या हे तुम्हाला सांगतो मी. पुढे पाहूया आपण चळवळ म्हणजे काय. आता चळवळ म्हणजे काय, तर चळवळ ही एक अशी कृती असते, सामूहिक कृती असते. कारण एकच व्यक्ती ही गोष्ट घडू शकत नाही, त्यामुळे तुम्हाला सामुदायिकरित्या समूहाने एकत्र येऊन ही कृती करावी लागते. त्यामध्ये अनेक लोकांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असतो. सक्रिय म्हणजे काय? ऍक्टिव्ह. बरोबर, ऍक्टिव्ह सहभाग, ऍक्टिव्ह किंवा सक्रिय सहभाग आवश्यक असतो. त्यानंतर चळवळ हे लोकांचे विशिष्ट प्रश्नाभोवती निर्माण झालेले संघटन असते. काय असते? संघटन असते. उदाहरणार्थ काय? प्रदूषण हा एकच प्रश्न घेऊन चळवळ उभी राहू शकते, लक्षात घ्या. आणि दुसरं काहीच नाही, फक्त प्रदूषणाविषयी पकडायचा, त्याबद्दल चळवळ करायची आणि त्याच्यासाठी सरकारला पाठपुरावा करायचा, काय उपाययोजना करता येईल ह्या सर्व गोष्टीकडे लक्ष द्यायचं. चळवळीसमोर एखादा निश्चित सार्वजनिक हेतू अथवा प्रश्न असतो. आता भ्रष्टाचार विरोधी सुद्धा चळवळी आपल्याकडे आहेत. चळवळीचा हेतू भ्रष्टाचार नष्ट करण्याचा असतो. भ्रष्टाचार विरोधी चळवळ. भ्रष्टाचार काय हे तुम्हाला माहित आहे, करप्शन त्याला म्हणतात. त्यावर चळवळीला नेतृत्व असते. नेतृत्वामुळे चळवळ क्रियाशील राहते. चळवळीचा हेतू, कार्यक्रम, त्याचबरोबर आंदोलनात्मक पवित्रा यांविषयीची निर्णय घेता येत असतो. बरोबर की नाही? पुढे बघा. आणि खंबीर नेतृत्व असेल तर चळवळ कशी असते? परिणामकारक घडते, परिणामकारक होत असते. जेव्हा जर नेतृत्व कसं पाहिजे? खंबीर नेतृत्व. चळवळीच्या संघटना असतात. संघटनाशिवाय चळवळींना सातत्याने प्रश्नांचा पाठपुरावा करता येत नाही, लक्षात घ्या. कोणकोणत्या संघटना? जर शेतकऱ्यांची चळवळी असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांची संघटना असेल. कामगारांची चळवळ असेल तर कामगारांची संघटना असते. त्याचबरोबर कोणत्याही चळवळीला जनतेचा पाठिंबा हा आवश्यक असतो. लोकांचा पाठिंबा असल्याशिवाय, जनतेचा पाठिंबा असल्याशिवाय कोणतीही चळवळ यशस्वी होत नाही. चळवळ ज्या प्रश्नाभोवती निर्माण होत असते, बघा काय म्हणतात त्यांनी, चळवळ ज्या प्रश्नांभोवती निर्माण होत असते झाली आहे तो प्रश्न जनतेला आपला वाटला पाहिजे. कारण आपला प्रश्न असेल तरच लोक त्यात सहभागी होतील, नाही तर होणार नाहीत, नाही तर लोक त्याच्याकडे लक्ष देणार नाहीत. त्यासाठी निश्चित कार्यक्रम ठरवून त्या आधारे चळवळी जनमताला आकार देण्याचा प्रयत्न करतात. काय करतात? लोकांचं मत त्या ठिकाणी तयार झालं पाहिजे. आता चळवळ जरी एकाच प्रश्नाचा पाठपुरावा केला जातो, हे सुद्धा चळवळीमध्ये काही व्यापक विचारसरणी असते. जसं मग सांगितलं मला, बालविवाह, हुंडाबंदी चळवळ, लोकशाही, महिलांचे सक्षमीकरण, एम्पॉवरमेंट ऑफ वुमन म्हणतात त्याला, सामाजिक समता या मूल्यांवर विश्वास असतो. काही चळवळीचे यथावकाश राजकीय पक्षात सुद्धा रूपांतर होत असते. याचं उदाहरण तुम्हाला मी देतोच. त्याला आम आदमी पक्ष आपण म्हणूया, आम आदमी पक्ष. आता भारतामध्ये कोणत्या चळवळीमुळे न्यायालयात जनहितार्थ याचिका दाखल होऊन न्यायालयानं त्यावर निर्णय घ्यावा लागला? जनहितार्थ याचिका याला म्हणतात PIL, पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. महात्मा फुले, महात्मा गांधी, त्याचबरोबर संत गाडगे महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणकोणत्या चळवळी उभ्या केलं हे तुम्हाला विचारलेलं त्यांनी आहे. आपण जाऊया पुढे. या ठिकाणी काही संवाद आहेत बघा. या ठिकाणी काही विद्यार्थी आहेत, त्यांच्या मनात सुद्धा काही प्रश्न पडलेले आहेत, ते आपण जाणून घेऊयात काय आहे बघा प्रश्न. तर या मुलीचा प्रश्न आहे की मानवी हक्क रक्षणाची चळवळ जर जगभर प्रभावी झाली
तर अन्य कोणत्याच चळवळीची गरज नाही, असं या मुलीचं म्हणणं आहे. पुढे हा मुलगा म्हणते, पण विकसनशील देशांमधील प्रश्न कितीतरी वेगळे आहेत. त्याची सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक परिस्थिती वेगळी असल्याने त्यातून अन्य चळवळी निर्माण होऊ शकतात. या मुलीचं म्हणणं आहे हेही खरेच आहे. नाहीतर मुली वाचवा असे आपल्याला म्हणावे लागले असते का? नाही. म्हणजे ना, बेटी बचाव बेटी पढाव असं आपल्याकडे एक चळवळ आहे, मुली वाचवा मुली शिकवा. चळवळीचा अनुभव आपल्याला आताच घेता येईल. आपण आपल्या शाळेचा परिसर मुलींसाठी निर्भय करण्यासाठी चळवळ सुरू करूया का? या मुलांना प्रश्न विचारलेला आहे. कारण त्याचं म्हणणं आहे की शाळेच्या आजूबाजूला जो काही परिसर आहे, शाळेच्या आजूबाजूचा परिसर, तो मुलींसाठी तो योग्य असत आपण तयार करूया. ब्रिटिश राजवटीत चळवळी दडपल्या जात असत. आपण सर्वांना पाहिली आहे, अनेक चळवळी झाल्या. त्यातली एक महत्वाची चळवळ आपल्या सर्वांना माहिती की 1857चा उठाव झाला होता. त्यानंतर आपण बऱ्याच चळवळी पाहिल्या, जसं सविनय कायदेभंग चळवळ पाहिली आपण, त्याचबरोबर असहकार आंदोलन पाहिलं आपण, छोडो भारत चळवळ पाहिलेली आहे. अशा अनेक गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. परंतु लोकशाही व्यवस्थेमध्ये चळवळी असणे निकोप लोकशाहीचे लक्षण आहे. कारण आता आपल्याकडे ब्रिटिश आहे का? आपल्याकडे नाही. आपल्याकडे आपलं सरकार आहे. त्यामुळे आपल्याला या चळवळी करू शकतो आपण, जर आपल्या गरज असेल, आणि त्या चळवळी दडपून टाकत नाही आपलं सरकार. आता तुम्हाला काय विचारलं आहे, जसं भारतातील भूमिपुत्रांच्या चळवळी कोणत्या याबद्दल तुम्हाला विचारलेलं आहे. त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, नद्यांचे प्रदूषण रोखण्यासंबंधी चळवळ, स्त्री भ्रूण हत्ये विरोधी चळवळ, नॉट इन माय नेम, अशा चळवळीच्या ज्या बातम्या वर्तमानपत्रात येतात त्या तुम्हाला संकलन करायला सांगितलं, त्या बातम्या तुम्हाला गोळा करायला सांगितलेल्या आहेत. या ठिकाणी उपक्रम दिलेले आहेत. तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला काय माहित आहे का विचारलं बघायचे. सॉरी गाईज. तर सार्वजनिक प्रश्न केवळ सामाजिक क्षेत्रातले असत असं आहे का? नाही. तर ते समाजाच्या कोणत्याही क्षेत्रातून निर्माण होऊ शकतात. समाज सुधारण्यासाठी आपल्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये अनेक चळवळी उभ्या राहिलेल्या आहेत व त्यातून समाज कसा आहे? आधुनिक झालेला आहे. आपल्या स्वातंत्र्यासाठीचा लढा ही सुद्धा एक सामाजिक चळवळ होती, जी आपण शिकलेलो आहोत. तुम्हाला माहिती आहे, जसं तुम्ही इयत्ता 8वीला शिकलेला आहात, भारताचा स्वातंत्र्य लढा हा तुम्ही शिकलेला आहात. जसं आपण जर विचार केला की साधारणतः 1818 पासून इथे आपल्या मराठा साम्राज्याचा या ठिकाणी अस्त झाला होता. 1818 बरोबर? चुकत असेल तर सांगा मला, आकडे वगैरे थोडेसे इकडे होतील. या ठिकाणी मराठा साम्राज्याचं आपण या ठिकाणी पाहूया की मराठा साम्राज्याचं या ठिकाणी थोडंसं अस्त झाल्यासारखं पाहिलं आपण. आणि इथून मग जी सत्ता चालवली ती कोणी चालवली? तर ब्रिटिशांनी किंवा इंग्रजांनी सत्ता चालवली होती. ही सत्ता जो दडपण्याचा अनेक वेळा प्रयत्न झाला, सगळ्यात मोठा प्रयत्न झाला होता 1857ला, परत रिपीट होतो तुम्हाला. आणि 1857 झाला. त्याच्यानंतर अनेक गोष्टी झाल्या. आपल्याकडे जहाल लोक होते, ज्याला आपण एक्स्ट्रीमिस्ट पीपल म्हणतो. त्यानंतर मोबाईल लोक होते आपल्याकडे, ज्याला आपण मॉडरेट्स म्हणतो. त्यानंतर तुम्हाला सर्वांना माहिती आहे, नंतर गांधी युग सुरू झालं. साधारणतः बघा, आपण जर आपल्या चळवळीचं मी थोडक्यात सांगतो तुम्हाला, आपण जे भारताची चळवळ आहे, राष्ट्रीय चळवळ किंवा स्वातंत्र्य लढा, याची साधारणतः जर विचार केला तर 1885 पासून ज्यावेळेस आपली राष्ट्रीय सभा स्थापन झाली, इंडियन नॅशनल काँग्रेस, तर 1885 पासून 1905 हा जो कालावधी आहे हा मावळा कालखंड म्हटला जातो, कारण त्याला मॉडरेट पिरियड म्हणतात. त्यानंतर 1905 पासून 1920 पर्यंतचा कालावधी आपण म्हटला, 1905 ते 1920. आता हे समोर शब्द आलेत म्हणून तुम्हाला सांगायचे नाही, तर तुमचा धडाशी याचं काही घेणं नाहीये. 1920 पर्यंत याला आपण म्हणतो जहाल कालखंड, एक्स्ट्रीमिस्ट पिरियड म्हणतात. आणि 1920 पासून तर साधारणतः गांधीजींचा मृत्यू होईपर्यंत, म्हणजे 1947 पर्यंत, 47 तर किंवा आपल्या स्वातंत्र्यापर्यंत हा जो काळ आहे याला म्हणतात गांधी युग. कारण त्याला गांधी युग किंवा गांधीयन एरा असे म्हणतात. लक्षात घ्या, फक्त आलं म्हणून मी सांगितलं तर ते वेगळं समोर लक्ष ठेवायचं नाहीये. कुठे होतं आपण? तर राजकीय आणि आर्थिक चळवळीतून नागरिकांच्या हक्कांचे जतन, मताधिकार, किमान वेतन, आर्थिक सुरक्षितता असे प्रश्न हाताळले जातात. स्वदेशी ही एक महत्वाची आर्थिक चळवळ आहे. स्वदेशी, बरोबर? स्वदेशी म्हणजे सर्वांना आपल्या देशातल्या वस्तू आपण विकत घ्यायच्या. आता कोणकोणत्या चळवळी आपल्या भारतामधल्या मुख्य चळवळी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिली चळवळ आहे आदिवासी चळवळ. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिशांनी आदिवासींच्या जंगल संपत्तीवर उदारनिर्वाह
करण्याचा जो त्यांचा हक्क होता बघा, उदरनिर्वाह करण्याचा जो हक्क होता त्याच्यावर काय आणली त्यांनी, गदा आणली. काय आणली, गदा आणली. त्यांना त्या हक्कापासून त्यांनी वंचित केलं. छोटा नागपूर परिसरामध्ये कोलाम, ओडिसामध्ये गोंड, महाराष्ट्रामध्ये कोळी, भिल्ल, रामोशी, बिहारमध्ये संथाळ, मुंडा हे जे काही आदिवासी होते, या आदिवासींनी मोठ्या प्रमाणात काय केला होता, उठाव केला होता. काय केला होता, मोठ्या प्रमाणामध्ये उठाव केला. तेव्हापासून आदिवासींचा जो संघर्ष आहे तो चालू आहे. भारतातील आदिवासींचे अनेक प्रश्न आहेत. त्यातील मुख्य प्रश्न काय, तर त्यांचा वनावरील अधिकार नाकारला जातो. आता बघा, त्यांचा मूळ काय आहे, तर वन, जंगल हे त्यांचं मूळ आहे असं म्हणूया आपण. तर हा त्यांचा जो अधिकार आहे तो नाकारला जातो, हा त्यांचा एक मुख्य प्रश्न आहे. आदिवासींचे अनेक नेते आहे. या ठिकाणी आपल्याला बिरसा मुंडांचं चित्र आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे, आदिवासींचं नेत्यांचं, आदिवासी नेत्यांचं. तर आदिवासी चळवळीची प्रमुख मागणी म्हणजे काय, तर वनावरील अधिकार त्यांनी मान्य करावे. सरकारने काय करावं, की त्यांचे जे वन आहेत वनावरील अधिकार मान्य करावेत. वनातील उत्पादने गोळा करण्याचा आणि वन जमिनीवर लागवड करण्याचा त्यांना अधिकार मिळावा. कारण त्यांना तेच येतं, दुसरं काही त्यांना काही कामं त्यांना विचारांना येत नाही. ते वर्षानुवर्ष पूर्वापार रीतीने तीच कामं ते करत आहेत. कोण, आदिवासी समाज. सॉरी सॉरी गाईज. पुढे आपल्याला पाहायचं आहे की भारतातील शेतकरी चळवळ, भारतातील शेतकरी चळवळ हा जो प्रश्न आहे तो आताच नाही, हा म्हणतात ना की प्रश्न आधीपासून आपल्याकडे आहे. भारतातील शेतकरी चळवळ ही एक अत्यंत महत्वाची अशी चळवळ आपल्याकडे पाहायला मिळेल. ब्रिटिशांच्या राजवटीमध्ये वासाहतिक काळातील सरकारच्या शेतीविरोधी धोरणामुळे शेतकरी संघटित होऊ लागले. बारडोली, चंपारण्य, खोतीचा प्रश्न या शेतकऱ्यांच्या चळवळीविषयी तुम्हाला माहीत असेलच. चंपारण्याचा लढा तुम्ही पाहिला होता. चंपारण या ठिकाणी निळीचा प्रश्न होता, तो महात्मा गांधी जसे आले आणि ते पूर्ण भारतभर फिरले आणि त्यानंतर त्यांनी हा सही चळवळ वगैरे त्यांनी सुरू केली, सुरुवात केली चळवळ. शेतकरी चळवळीच्या प्रेरणा महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे आणि महात्मा गांधी यांच्या विचारांमधून घेतल्या जातात. शेतीविषयक काही सुधारणांमुळे, उदाहरणार्थ कुळ कायदा, कसेल त्याची जमीन, शेतकरी चळवळ कशी झाली तर संथ राहिली. हरित क्रांतीनंतर मात्र शेतकरी चळवळ अधिक क्रियाशील आणि परिणामकारक होऊ लागली. शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी हरित क्रांती करण्यात आली. परंतु त्याचा जो काही फायदा होता तो गरीब शेतकऱ्यांना फायदा झाला का, नाही झाला. तर कोणा झाला, फक्त श्रीमंत शेतकऱ्यांना झाला. शेतकऱ्यांमध्ये गरीब आणि श्रीमंत असे वर्ग त्यामुळे निर्माण झाले. त्यांच्याशी असंतोष वाढला आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सुरुवात झाली. अशा प्रकारे शेतकरी चळवळ आहे. पुढे आहे का पाहूया, आहे. बघा, लक्ष द्या. शेतमालाला योग्य भाव मिळावा, शेतीला उद्योगाचा दर्जा मिळावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी स्वीकाराव्यात, कर्जमाफी, कर्जमुक्ती आणि राष्ट्रीय शेतीविषयक धोरण या शेतकरी संघटनांच्या प्रमुख मागण्या आहेत. शेतकरी संघटना, भारतीय किसान युनियन, ऑल इंडिया किसान सभा या भारतातील काही प्रमुख अशा महत्वाच्या अशा शेतकऱ्यांच्या संघटना आपल्याला पाहायला मिळतात. मागण्या महत्वाच्या आहेत. पुढे तुम्हाला शिकायचं आहे कामगार चळवळ. कामगार चळवळ बघा, तर भारतातल्या कामगार चळवळीला औद्योगिकरणाची पार्श्वभूमी आहे. 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये काय झालं की भारतामध्ये कापड गिरण्या, रेल्वे कंपन्या यांसारख्या उद्योगांची सुरुवात झाली होती. 1899 मध्ये रेल्वेच्या कामगारांनी आपल्या मागण्यांसाठी संप केला. तरी 1899 ची गोष्ट लक्षात घ्या, 100-125 वर्षापूर्वीची. कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी व्यापक संघटना मात्र कधी तयार झाली, 1920 मध्ये. त्याचं नाव होतं ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. ओके, AITUC, आयटक होतं. काय नाव त्याचं, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस. त्याचे जे पहिले अध्यक्ष होते ते लाला लजपत राय होते. तर पुढे बघा, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काय झालं की कामगार चळवळ अधिक प्रभावीपणे काम करू लागली. 1960 ते 1970च्या दशकात कामगार चळवळीत अनेक आंदोलने झाली, परंतु 1980 साली पासून कामगार चळवळ विखुरली गेली. भारतभर कामगारांचे प्रश्न नव्याने उभे राहत आहेत, कारण जागतिकीकरणाचा परिणाम कामगार चळवळीवर झाला. आता कोणकोणत्या समस्या होत्या की आर्थिक रोजगार, कंत्राटी कामगार,
बरोबर, आर्थिक रोजगार, कंत्राटी कामगार, त्याचबरोबर काय बघा पुढे, आर्थिक असुरक्षितता, कामगार कायद्यांचे संरक्षण नसणे, अमर्याद कामाचे तास, कामाच्या ठिकाणी असणारी असुरक्षितता, अनारोग्य इत्यादी आजच्या कामगार चळवळीपुढील समस्या आपल्याला पाहायला मिळतात आणि या समस्या बऱ्याच ठिकाणी अजूनही आहेत. पुढे पाहूया आपण स्त्री चळवळ. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतात स्त्री चळवळीची सुरुवात पुरोगामी पुरुषांच्या पुढाकाराने झाली. स्त्रियांना होणारा अन्याय, त्यांचे शोषण थांबून त्यांना सन्मानाने जगता यावे व सार्वजनिक जीवनात सहभाग घेता यावा यासाठी अनेक सुधारणा चळवळी सुरू झाल्या. कोणकोणती नावं आहेत तर आपल्याला या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंचं चित्र दाखवलेलं आहे. त्याचबरोबर ईश्वरचंद्र विद्यासागर, राजा राममोहन रॉय, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई रानडे यांच्या पुढाकाराने सतीच्या प्रथेला विरोध, त्याचबरोबर विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण, बालविवाहास विरोध, मत्स्यान्न बंधनाचा अधिकार यांसारख्या सुधारणा होऊ शकल्या. स्वातंत्र्यानंतर भारताच्या संविधानात स्त्रियांना सर्वच बाबतीत समान हक्क देण्यात आलेले आहेत. परंतु अनेक क्षेत्रात स्त्रियांना सहभाग प्रत्यक्षात मात्र समान वागणूक दिली जात नव्हती. इथं मग रमाबाई रानडे यांचं चित्र दिलेलं आहे. स्त्री स्वातंत्र्य हे या काळातील स्त्रियांच्या चळवळीचे उद्दिष्ट होते. या काळातील स्त्रियांची चळवळ प्रामुख्याने माणूस म्हणून दर्जा मिळावा यासाठी होते. स्त्रियांचे स्वातंत्र्य हाही त्यामागील एक उद्देश होता. भारतामध्ये भ्रष्टाचार, जाती व्यवस्थेला विरोध, कट्टर धार्मिकतेला विरोध या समस्यांविरोधात आंदोलने सुरू झाली. या आंदोलनामध्ये स्त्रिया मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. त्यातून स्त्रियांना आपल्यावर होणाऱ्या अन्यायांची काय झाली तर जाणीव होऊ लागली. एक मिनिट झाली. त्यांच्या पुढाकाराने स्त्रियांची चळवळ झाली. भारतातील स्त्री चळवळीचे स्वरूप एक संघ नाही, परंतु स्त्रियांचे आरोग्य, त्यांची सामाजिक सुरक्षितता, त्यांचे आर्थिक स्वावलंबन आणि सक्षमीकरण या मुद्द्यांचा विचार राष्ट्रीय विविध पातळीवर या स्त्री संघटना करताना दिसतात. स्त्रियांचे शिक्षण आणि त्यांना माणूस म्हणून दर्जा व प्रतिष्ठा मिळावी यांचा आग्रह या चळवळीसमोर आजही आहे. पुढे पाहता आपण पर्यावरण चळवळ. बघा, पर्यावरणाचं रक्षण सुद्धा आपल्याला करायचं आहे. तर यातील एक व्यक्ती आपल्याला या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर राजेंद्र सिंह. हे जलपुरुष म्हणून ओळखले जातात. पर्यावरणाचा ऱ्हास ही आजच्या काळातील एक प्रमुख राष्ट्रीय अशी आंतरराष्ट्रीय समस्या आपल्याला आहे. भारताची नाही तर पूर्ण जगाची समस्या आपल्याकडे आहे. तर याचा ऱ्हास रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा अनेक सक्रिय चळवळी आपल्याकडे आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा भारतात पर्यावरणातील विविध विषयांना प्राधान्याने देत सरकार अनेक चळवळी सक्रिय आहे. जैवविविधतेचे संरक्षण करणे, पाण्याच्या विविध स्रोतांचे जतन, जंगल आवरण, नद्यांचे प्रदूषण, हरित पट्ट्याचे संरक्षण, रासायनिक द्रव्याचा वापर व त्यांचे दुष्परिणाम यामुळे त्या चळवळी हे प्रश्न घेऊन त्या संघर्ष करत आहेत. आणि आणखी चळवळ आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण टीव्हीवर सुद्धा बऱ्याच वेळा ऐकतो, जागो ग्राहक जागो. ऐकलं तुम्ही सर्वांनी, जागो ग्राहक जागो. आपण एक ग्राहक आहोत. आपण जेव्हा एखादी वस्तू विकत घेतो त्यावेळेस आपण त्या वस्तूची जर समजा ती वस्तू आपल्याला फसवली गेली त्या वस्तूमध्ये, आपण सुद्धा त्याच्याबद्दल काय करू शकतो, आपल्याकडे हक्क आहे, आपल्याकडे आपण त्याची कंप्लेंट करू शकतो. 1980 साली ग्राहक संरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर ग्राहक चळवळी उदय झाला. या चळवळीचे उद्दिष्ट व्यापक असे, समाजातील प्रत्येक घटक हा ग्राहक असतो. लक्षात घ्या. अर्थव्यवस्थेमुळे त्या बदलामुळे तसेच समाजात व्यवस्था बदलामुळे ग्राहकांवर परिणाम होत असतो. त्याला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. जसं भेसळ आहे, वस्तूंची वाढलेली किंमत आहे, वजन मापातील फसवणूक आहे. अशा अनेक प्रकारच्या फसवणुकीपासून ग्राहकाचे संरक्षण झाले पाहिजे. काय झालं पाहिजे? ग्राहकाचं संरक्षण झालं पाहिजे. यासाठी या सर्व चळवळी आपल्याला असतात. चळवळी नागरिकांचा सार्वजनिक जीवनातील सहभाग वाढवतात. 1980 नंतरच्या चळवळींना नव सामाजिक चळवळी असं म्हटले जातं. का असं म्हटलं जातं? कारण त्यांचे जे स्वरूप होते, ज्याचे जे प्रश्न होते ते वेगळे होते. त्या सर्व समस्या तुम्ही पुढे शिकणार आहोत. आपण पुढच्या पाठामध्ये सगळं समस्या शिकणार आहोत. या अधिक विषयनिष्ठ होऊ लागल्या आणि एक विषयावरती जन आंदोलन उभे करण्याचा प्रयत्न होऊ लागला.